मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 22 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही बघत आहात. काल आपण बघितलं होतं मंडळी, जुई आली आहे जीवा आणि नंदिनीकडे राहायला. तिला जीवाच्या रूमचं म्हणजे नंदिनी जीवाच्या त्या बेडरूमचं खूपच अप्रूप वाटायला लागतं बरं का. ती सगळी रूम न्याहाळत असते आणि इथे आपल्याला बॅकग्राऊंडला गाणं ऐकू येत असतं, तुला पाहता आजही वाटे मनी चांदणे. हे गाणं त्यांनी बराच वेळ ऐकवलंय बरं का मंडळी. खूप छान वाटलंय. मालिकेची आणि एपिसोडची सुरुवात मस्त झाली आहे अगदी गोड गाण्याने आणि या गोड गोड जुईच्या येण्याने. जुई आता तिथे घुंगरू बघते आणि ते घुंगरू ती पटकन हातात घ्यायला लागते. तेव्हा जीवा मोठ्याने ओरडतो, अगं थांब. तेव्हा जुई जरा घाबरते जीवाच्या ओरडण्याला. मग नंदिनी येते पटकन जुईकडे आणि म्हणते, अहो जीवा, किती मोठ्याने ओरडलात, घाबरली ना जुई. आता इथून पुढचा सीन त्यांनी विजय आणि रम्याचा घेतलाय बरं का प्रेक्षकांनो. आज तसा छान दाखवलाय त्यांनी एपिसोड. आता विजय आणि रम्या लग्न करून घर जावई म्हणून तो विजय आता देशमुखांच्या घरी राहणार आहे बरं का. प्रोमो तुम्ही पाहिला की नाही खणखणीत शुक्रवारचा, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा विजय त्याचे दोन्ही बोट असे असे करत असतो आणि असं काहीतरी विचित्रपणा करत असतो. तेव्हा ही रम्या म्हणते, अरे विजय, अरे काय करतोयस तू, हे तुझं चाललंय तरी काय. त्यावर विजय म्हणतो, जंगलाचा कायदा आहे रम्या, तुम्हाला टिकून राहायचं असेल तर समोरच्याला गिळावंच लागतं. रम्या म्हणते, म्हणजे काय बोलतोयस तू. विजय म्हणतो, जाऊ दे ग, सोड. रम्या म्हणते, काय रे विजय, जेव्हापासून त्या काव्याने तुला फेक व्हिडिओ पाठवलाय तू सैरबैर झालायस रे. नाही, मला कळतंय तू माझ्यासाठी माझ्या बाजूने भांडलायस, पण तू न हे बघ, म्हणजे टेन्शन नको घेऊस रे विजय, तुझा मूड गेला तो गेलाच आहे, जाऊ दे, अरे सोडून दे. विजय म्हणतो, जाऊ दे, काय जाऊ दे यार रम्या, मला कळत नाहीये. अरे हा पार्थ इतक्या चांगल्या घरातला मुलगा, इतक्या चांगल्या आई वडिलांचा मुलगा, इतका इनसेन्सिटिव्ह आणि चीप कसा असू शकतो. असा कसा आहे हा पार्थ देशमुख. माझ्या घरी येऊन तमाशा करू नको म्हणालास मला, आणि काय म्हणाला, तुझ्या खोटारड्या बायकोचा हात धर आणि स्वतःच्या घरी नेऊन तिचे लाड कर, असा कसा म्हणाला हा पार्थ देशमुख मला. आता मी त्याचं चॅलेंज एक्सेप्ट केलंय. रम्या म्हणते, बापरे, अरे विजय, तुला नक्की काय म्हणायचंय, म्हणजे तुझ्या डोक्यात काय शिस्त आहे रे. मग त्यावर विजय म्हणतो, ही ऑडिओ क्लिप आहे ना रम्या. रम्या म्हणते, अरे तो फेक ऑडिओ क्लिप होता, मला एक कळत नाही प्रेक्षकांनो. हा विजय पण सुशिक्षित आणि शिक्षण घेतलेला म्हणजे व्यवस्थित अगदी वेल एज्युकेटेड मुलगा आहे ना, मग याने ती ऑडिओ क्लिप फेक आहे का रिअल आहे हे तपासून घ्यावं ना. असो, त्याच्याशी आपल्याला काय करायचं आहे म्हणा, काही दाखवतात. आता तो विजय म्हणतो, हे फेक ऑडिओ ऐकल्यापासून ना ते काव्य आणि पार्थ माझ्या रडारवर आलेत. आता मी त्या दोघांना सोडणार नाहीये रम्या. रम्या त्याला म्हणत असते, जाऊ दे ना विजय, ठीक आहे ना, दे ना रे सोडून. विजय, आता तू म्हणजे माझा माणूस माझ्या पाठीशी उभा आहे, त्यामुळे त्या काव्य आणि पार्थच्या बोलण्यामुळे मला फरकच पडत नाही रे. तू काय विचार करतोयस ना, त्याने मात्र मला फरक पडतो बरं का विजय. त्यामुळे चिल, आपलं लग्न होईपर्यंत मी हे सगळं सहन करेल रे. विजय म्हणतो, तेच करायला लागू नये म्हणून माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे बरं का रम्या. रम्या म्हणते, म्हणजे. विजय म्हणतो, आता नाही सांगत तुला, मी तुला उद्या सांगतो. उद्या तू आणि आई मला भेटा बरं का, सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. आता हे आजच्याच एपिसोडमध्ये भेटलेत बरं का. इकडे आता ही जुई जरा कावरी बावरी होते जीवा तिच्यावर ओरडतो म्हणून. जीवाला ती म्हणते, सॉरी काका, माझी आई मला नेहमी म्हणायची दुसऱ्यांच्या वस्तूंना हात लावायचा नसतो, मला कळलं नाही. मग नंदिनी तिला समजवते, अगं नाही ग वेडाबाई, असं काही नाहीये, तुझं काही चुकलं नाहीये जुई. तुला एक सांगू का, अगं हे जिच्यासाठी आणलंय ना, अजून तिला यायला खूप वेळ आहे. आता ना बघा प्रेक्षकांनो, जीवाला पण जरा ओशाळल्यासारखं होतं. जीवा म्हणतो, अगं सॉरी ग जुई, तुझा हा काका आहे ना जरा बुद्धूच आहे बघ, तुझ्या काकाला ना काही कळतच नाही. तुझ्यासारख्या इतक्या लहान, गोड, निरागस, निखळ मनाच्या मुलीला कसं वागवायचं ना, हे नाही ग कळत मला जुई. सॉरी ग जुई, प्रॉमिस, पण मी आता तुला असं कधी कधी बोलणार नाही. तू वाटलं तर मला एखादा ठोसा दे बरं, नाहीतर तुझ्या नंदिनी मावशीकडनं माझा कान पिळ. मग जुई हसायला लागते बरं का जीवाच्या बोलण्याला. जुई फारच गोड मुलगी दाखवली आहे प्रेक्षकांनो त्यांनी, आणि अगदी नाजूक आहे बरं का ही पोरगी, अगदी बाहुलीसारखी. जीवा जुईला म्हणतो, हे बघ, बंदुकी तोफा एका बाजूला आणि तुझं रडणं एका बाजूला. जुई, रडू नकोस, जाऊ दे बाबा, आता मी पांढरं निशाण फडकवलं ना. जुई, तुला घुंगरू आवडतात का, बस बस ये इकडे, मी तुला हे घुंगरू बांधून देतो. जीवा आता तिला बसवतो तिथे गादीवर आणि मग ते घुंगरू तिच्या पायात बांधतो. जुईला फारच आनंद होतो बरं का मंडळी. आता जीवा तिला म्हणतो, बघ कसे दिसतायत घुंगरू. अरे वा, मस्तच दिसतंय की. दोन्हीही घुंगरू जीवाने जुईच्या पायात बांधले. जीवा ते घुंगरू बांधतो तिला आणि म्हणतो, जुई, आता एखादा छान डान्स कर बरं, येतो का तुला डान्स. मग ही जुई म्हणते, अरे गाणं तर लावा. जीवा म्हणतो, काय तू नंदिनी. नंदिनी म्हणते, अरे माझं काय. जीवा म्हणतो, अगं
बरं तू सांग कुठल्या गाण्यावर डान्स करणार आहेस तू? मग आता जुई म्हणते घुंगराच्या तालावर. मग जीवाने मोबाईलमध्ये ते गाणं लावलं आणि जुई त्या गाण्यावर थरकते बरं का. ते गाणं नाही का आजकालचं घुंगराच्या तालावर, त्या गाण्यावरती जुईने डान्स केलाय बरं का. तर हा सगळ्यात छान सुंदर असा पहिला सीन त्यांनी दाखवलाय. आता जीवा आणि नंदिनी हिचं खूप कौतुक करतात डान्स झाल्यावर आणि नंदिनी म्हणते वा वा वा, काय छान नाचलीस ग जुई, तुला ना खोबऱ्याची वडी घेऊन येते मी. मग जीवा तिला म्हणतो ये बस, आता ते घुंगरू काढून ठेवूयात हा बेटा. जीवा आता ते घुंगरू तिच्या पायातनं काढून ठेवतो. तेवढ्यात मग नंदिनी येते आणि तिला खोबऱ्याची वडी देते. जीवा म्हणतो वा वा, मज्जा आहे बाबा एका मुलीची. जुई खोबऱ्याची वडी खात असते. आता नंदिनीला अचानक काहीतरी आठवतं बरं का. नंदिनी म्हणते ए जुई, आपण ना एक आयडिया करूयात छान. जीवा म्हणतो अरे वा, मज्जा आहे बाबा, जुईची आयडिया वगैरे चालली आहे जुईसाठी. तो आपला तिला नादी लावायचा प्रयत्न करतोय बरं का प्रेक्षकांनो. आता जीवाने ते घुंगरू काढून ठेवलेत बाजूला. नंदिनी काय करते, त्या घुंगरांमधनं एक घुंगरू काढते आणि या जुईच्या पायामध्ये काळ्या दोऱ्यात तो घुंगरू गुंडाळून असा तिच्या पायाला बांधते. आता ते बघून ही जुई जरा भावूक होते बरं का. ती नंदिनीकडे बघतच राहते आणि तिच्या डोळ्यातनं अश्रू गळायला लागतात. नंदिनी तिच्या गालावरून हात फिरवत असते. तेव्हा ही जुई पटकन नंदिनीला अशी बिलगते आणि खूप रडायला लागते. ती खूप भावूक झालेली असते. नंदिनी तिला म्हणते ए अगं ए राजा, अगं काय झालं तुला रडायला? जीवा पण विचारतो काय ग ए बेटा, काय झालं तुला रडायला, काय रडते जुई? मग जुई रडत रडत म्हणते माझ्या आईने सुद्धा मला असाच धागा दिला होता. मी मुंबईला येताना तिने माझ्या पायात बांधला होता, पण या मुंबईच्या गर्दीत तो कधी हरवला हे मला कळलंच नाही. आज आज मी तुला पाहिलं आणि असं वाटलं मला माझ्या आईनेच तो धागा बांधलाय. जुई आता तिच्या आईच्या आठवणीमध्ये भावूक झालेली असते. नंदिनी म्हणते ए बेटा, आता रडायचं नाहीस जुई. मग जीवा म्हणतो ए जुई, आता तुझ्यासारख्या नकट्या मुलीला मीच किडनॅप करेल बरं का. बरं बस, बरं खाली बस. आणि जीवा नंदिनी तिचे छान लाड करतात. आधी तर जीवा तिला छान खोबऱ्याची वडी खाऊ घालतो आणि म्हणतो छान आहे की नाही वडी. बरं बेटा, आपल्याला आता उद्या काय काय करायचं तो प्लॅन मी समजवतो हां. मग जुई पण तिचे डोळे पुसते आणि मग यांचं उद्याच्या प्लॅनिंगसाठी सगळं ठरतं. आणि आज आता शेवटी त्यांनी दाखवलंय बरं का प्रेक्षकांनो. जुई, जीवा, नंदिनी आणि त्या आनंद निवासमधल्या त्या ताई आणि एक पोलीस हे सगळे मिळून आता त्या प्लॅनला लागलेत बरं का. त्या अत्तरवाल्या बाईला पकडायच्या प्लॅनला लागलेत आणि उद्याच्या भागात ते पकडणार सुद्धा आहेत. आणि हो, प्रोमोमध्ये त्यांनी असं पण दाखवलंय, नवीन जो प्रोमो आलाय ना खणखणीत शुक्रवारचा, त्यामध्ये त्यांनी असंही दाखवलंय की नंदिनीलाही दिवस गेलेत बरं का प्रेक्षकांनो. चला, मालिकेत काहीतरी हॅपनिंग आणि मोठे ट्विस्ट येणार यात शंका नाहीये. इकडे काव्याला पार्थ डोळ्याला पट्टी बांधून रूम मध्ये आणतो. काव्या त्याला म्हणत असते काय तुमचं देशमुख, पडीन ना मी. पार्थ म्हणतो मी तुम्हाला पडू देईल का? मग काव्याला तो म्हणत असतो चिटिंग नका करू हा. काव्या म्हणते कशी चिटिंग करेल मी, केवढी पट्टी बांधली आहे माझ्या डोळ्यावर देशमुख. आता विचारत असतो पार्थ तिला किती बोट आहे सांगा बरं हे. काव्या म्हणते मला नाही दिसत आहे. तरी पार्थ विचारतो सांगा ना किती बोट आहेत. पार्थ म्हणते सॉरी काव्या म्हणते 4 बोटं. त्यावर पार्थ म्हणतो दिसतंय तुम्हाला काव्या, चिटिंग करताय तुम्ही. काव्या म्हणते अंदाज आहे हो, अंदाज आहे. शेवटी मग तो तिच्या डोळ्यावरची पट्टी काढतो आणि तिला समोर असलेले ते बाळांचे फोटो दाखवतो. चला, आपला अंदाज बरोबर निघाला. काव्या ते बाळाचे फोटो बघते आणि इम्प्रेसच होते पार्थवर पुन्हा एकदा. पार्थ म्हणतो कसं वाटलं काव्या, पार्थ देशमुख स्टाईल आहे, कसं वाटलं? काव्या म्हणते छान आहे. आता ते दोघे तिथे खाली बसतात. पार्थ तिला हातात हात घेऊन समजवतो काव्या, तुमचं आईपण आणि तुमचं करिअर घडवणं या दोन्ही गोष्टी तुम्हाला सांभाळायच्या आहेत. खरं तर हे एवढं सोपं नाही आहे काव्या. आता तुम्हाला 9 महिने काढायचे आहेत, ही तुमची कसरतच आहे. म्हणूनच तुमच्या डोळ्यासमोर आईपणाची आस हवी, स्वप्नांचा ध्यास हवा, म्हणूनच केलाय मी हा अट्टहास. असं त्याने रायमिंग काहीतरी जुळवलं. काव्या आता हसते आणि त्याला जवळ घेत म्हणते वा क्या देशमुख, क्या बात है, कविता बिविता सुचायला लागल्यात तुम्हाला. देशमुख आपली मुलगी नशीबवान असेल ना. पार्थ म्हणतो मुलगी नाही हो काव्या, मला मुलगा हवाय. काव्या म्हणते नाही बाबा. पार्थ म्हणतो नाही हो, खरंच तुम्ही सोडून मला दुसरी कुठलीच काव्या नकोय. कसं आहे ना, आपल्याला जर मुलगी झाली तर ती तुमच्यासारखी क्यूट होणार ना. नाही म्हणजे मी तुमच्यावर प्रेम करू का त्या छोट्या मिनी काव्यावर प्रेम करू? काव्या म्हणते ऑब्विसली मिनी काव्यावर. मग पार्थ म्हणतो नाही नाही बाबा, मी जरा कन्फ्यूज होईल ना, मी तुमच्यावर प्रेम करू का तिच्यावर? त्याच्यापेक्षा पोरगा असलं ना की धपाटे दिले 2 की चाललं. आता काव्या म्हणते ओ, माझ्या मुलाला धपाटे वगैरे मारायची भाषा नाही करायची बरं का. पार्थ म्हणतो अरे तुमचा स्वभाव बघता माझ्यापेक्षा जास्ती तुम्हीच धोपटणार बरं का त्याला. नाही म्हणजे गंमत करतोय, मला जरा चित्र दिसतोय बरं का.
आपलं पोर माझ्या मागे लागतंय आणि त्याचा मार मी खातोय आणि माझ्या वाटेचा मार काय? काव्य आता त्याला बोलू देत नाही. त्यांच्या भविष्याची स्वप्न रंगवतात हे दोघे जण. बापरे, फार कॉम्प्लिकेटेड बोलतात हो. असो, आता पुढचा सीन घेऊयात. पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय पार्थ, मिथुन काका सगळे जेवायला बसलेले असतात. मस्त दाखवलंय. मिथुन काका आले ना की रिफ्रेश व्हायला होतं. पार्थ म्हणत असतो, आई ग भूक लागलीये. मग लगेच मिथुन काका म्हणतात, ए बाबा ए थांब जरा, ए पार्थ तू पहिल्या विसामध्ये आलेला आर्किटेक्ट का काय आहे ना तो, तू माझं कोडं सोडव बरं, उत्तर दे मला. हे बघ, उभे 3 अक्षरी शब्द आहेत. लग्नानंतर वाजत गाजत निघणारी मिरवणूक म्हणजे काय? मग पार्थ म्हणतो, काका वरात ना रे, मी नाही का माझ्या बायकोला खांद्यावर घेऊन नाचलो होतो लग्नानंतर. मिथुन काका म्हणतात, अरे सगळ्यांचीच वरात निघते बाबा, माझी पण निघाली होती, पण पहिला शब्द त आलाय. त वरून सांग बरं, मुलगी किंवा कन्या असा काहीतरी शब्द आहे बघ. पार्थ आता विचार करत असतो, त वरून काय असेल गड्या? तेवढ्यात तिथे जुई येते बरं का, आणि जुई मिथुन काकाचं उत्तर देते. जुई म्हणते, या आलं तर तन्या आणि त आलं असेल तर तनुजा. या दोन्हीचा अर्थ कन्या असा होतो ना ना, आणि मुलगी असा पण अर्थ होतो. आता तेवढ्यात पार्थ म्हणतो, अरे वा काय गोड आहेस ग तू. मिथुन काका म्हणतात, खरंच की, आय लाईक दिस. खरंच गोड आहेस ग पोरी तू. नाही, अशी आली सरस्वती सारखी उभी राहिली ग माझ्या समोर. सरस्वती सारखी आलीस आणि 2 शब्द सांगून गेलीस. पार्थ म्हणतो, अरे कोण आहे? नाही काय रे काका, ही पिहूची मैत्रीण आहे का? मिथुन काका म्हणतात, अरे आपली पिहू हॉस्टेलवर आहे राजा. पिहूच इथे नाहीये तर तिची मैत्रीण कुठून येणार? आपली पिहू हॉस्टेलवर आहे बाबा. तेवढ्यात मानिनी काकू येतात आणि म्हणतात, अगं बाई जुई आलीस तयार होऊन, बस बस जेवायला बस. आता मानिनी काकू सगळ्यांना सांगतात, अरे ही जुई आहे, जीवा नंदिनी हिला घेऊन आल्यात आणि तिला आज एका NGO मध्ये कुठल्या तरी वयस्कर बाईंच्या घरी नेणार आहेत म्हणे. मग पार्थ म्हणतो, आई किती गोड आहे ही. त्या बाई ज्या कोणी असतील ना त्या लकी असतील. मानिनी म्हणतात, ए जुई सँडविच खाशील का ग? मग जुईला कळत नाही सँडविच म्हणजे काय. मग तेवढ्यात नंदिनी आणि जीवा येतात बरं का तिथे. नंदिनी म्हणते, अगं जुई तू वडापाव खातेस ना, तसंच 2 ब्रेडच्या मध्ये भाज्या टाकायच्या आणि त्या खायच्या, याला सँडविच असं म्हणतात बरं का जुई. आता नंदिनी तिला सँडविच खाऊ घालते. मग मानिनी सहज म्हणते, काय ग नंदिनी, कपड्याची जोडी हिने आणलीच होती का? लगेच नंदिनी म्हणते, नाही आई, जीवा गेले होते ना सकाळीच मार्केटमध्ये, ते तिच्यासाठी वेगवेगळ्या मापाचे ड्रेस घेऊन आलेत. आता जीवा म्हणतो, अगं आई बरोबर आहे ना, मुलींना त्यांचं वय वजन माप विचारायचं नसतं म्हणे, असे संस्कार दिलेत माझ्या आईने मला. मानिनी म्हणते, चल शाण्या आलास मोठा. पण काय रे पार्थ, काव्या कुठे? ती नाही आली ब्रेकफास्ट करायला? मग पार्थ म्हणतो, आई ती रूममध्ये आहे ग. मग मानिनी म्हणते, आशा जा बरं बाई, तिला दे बरं नाश्ता रूममध्ये. मग जुईला विचारत असतात, त्या आवडला का ग नाश्ता तुला? आता लगेच पार्थ आशाच्या हातातनं नाश्ता घेतो आणि म्हणतो, आई थांब ना, मी घेऊन जातो काव्यासाठी नाश्ता. मग मानिनी म्हणते, ए बाबा, अरे तू तुझी पण डिश का घेऊन चाललायस? मग लगेच पार्थ म्हणतो, बायको आल्यावर आईने प्रश्न एवढे विचारायचे नसतात. मानिनी म्हणते, बरं जाय मेल्या. आणि पार्थ आता नाश्ता घेऊन खोलीत निघून जातो. मग मानिनी सहज विचारते जुईला, ए बेटा जुई, तू गोड आहेस हं खूप, मला तू खूप आवडली आहेस. तू मला सांग, ज्या वयस्कर बाईकडे तुला घेऊन जात आहेत हे दोघे जण, त्या चांगल्या आहेत का ग? तू भेटलीस का त्यांना? जुई आता सहज म्हणते बरं का, अहो ती बाई आहे ना, ती फार बदमाश आहे म्हणे, आम्हाला तिला पकडायचं आहे. आता नंदिनी पटकन तिच्या तोंडात सँडविच कोंबते आणि म्हणते, अगं जुई जुई चल चल, आपल्याला उशीर झालाय. मानिनी विचारत असते, पकडायचंय म्हणजे काय रे ए पोरांनो? लगेच जीवा आणि नंदिनी तिथून कटतात बरं का, आई आई आम्ही निघालो, आम्हाला उशीर झालाय. आता लगेच हे दोघे निघून जातात. मानिनीला जरा शंका यायला लागते. मानिनी म्हणते मिथुन काकांना, हे दोघं ना काहीतरी लपवत आहेत बरं का भाऊजी. मिथुन काका म्हणतात, जाऊ द्या ना वहिनी, त्यांचा लपंडाव चांगल्या कामासाठी असतो, नाहीतर आपल्या घरात सकाळी सकाळी शांतता कशी काय वहिनी? विलन मंडळी गेले कुठे? आता ही विलन मंडळी आलेली असतात विजयला भेटायला. आता हा विजय ना प्रेक्षकांनो, आपण कालच डिस्कस केलं होतं, लई शहाणा माणूस आहे. त्याने ना आता रम्याशी लग्न करून घेतलंय बरं का, घर जावाई व्हायच्या निमित्ताने. म्हणजे आता हे जो काही प्लॅन डिस्कस करतात ना, तो ऐकवलेला नाही आहे आपल्याला, प्रोमो आउट केला ना, त्यामुळे मी तुम्हाला अंदाजे सांगते की तेच काहीतरी प्लॅन या विजयचा आहे. आता विजय, रम्या व स्वात्या तिघे एका कॅफेमध्ये भेटलेत बरं का. मग विजय ऑर्डर देतो व स्वात्यासाठी स्वीट लाईम सोडा आणि रम्यासाठी स्वीट काय ती लेमन काय ती लवंगाची कॉफी पिते ना ती, ते काहीतरी त्याने मागवलं. मग वस्वात्या लगेच म्हणतात, विजय खरंच हं तुम्ही खूप चांगले आहात. नाही मी आल्यापासून तसं बघते की तुम्हाला आमच्या रम्याच्या छोट्या छोट्या आवडीनिवडी चांगल्याच माहिती आहेत. विजय लगेच स्माईल करतो आणि म्हणतो,
मी आल्यापासून बघतोय बरं का सासूबाई. नाही म्हणजे तुम्हाला त्या घरात अजिबात मान सन्मान नाहीये, त्या घरात तुम्हाला अजिबात किंमत नाहीये. आणि काय गे रम्या, तुमची तर अजिबात बोलायची हिंमत पण नाहीये. वसू आत्याला त्याने चांगलाच टोमणा मारलाय बरं का. आता लगेच रम्या म्हणते, अरे नाही, प्रश्न हिमतीचा नाहीये अरे विजय, खूप लोक आहेत ना तिथे, त्यामुळे आम्ही कमी पडतो. मग लगेच विजय म्हणतो, काय ग रम्या, अगं लांडग्याच्या कळपात एक वाघीण पुरेशी होते, तुम्ही तर दोघी दोघी आहात तिथे, आणि मी पण आहेच की बब्बर शेर. त्यावरती वसवात्या म्हणतात, हो तुमचं बरोबर आहे, खरं आहे तुमचं विजयराव, मनापासून सांगते तुम्हाला. बघा, तुम्ही आल्यापासून ना आम्हाला खरंच धीर आलाय, असं वाटतंय ना कोणीतरी आमचा वाली आहे, खरंच सांगते तुम्हाला मनापासनं. विजय म्हणतो, हो प्रश्नच नाहीये, मी आहेच. लगेच रम्या म्हणते, प्रश्न तेव्हा येतो विजय जेव्हा तू आसपास नसतोस आणि काव्यापार्थ माझ्यावर अटॅक करतात तेव्हा. लगेच वसवात्या होला हो लावतात रम्याच्या. रम्या म्हणते, मग काय बाकीच्यांना चेव येतोस की. विजय म्हणतो, कळतंय मला रम्या, कळतंय, पण जस्ट इमॅजिन घरात कधीही काहीही होऊ देत, कोणत्याही वेळी काहीही होऊ देत, मी तुमच्या बाजूने कायम त्या घरात असलो तर. आता लगेच रम्या म्हणते, म्हणजे काय म्हणायचंय तुला, हे कसं काय शक्य आहे विजय. विजय म्हणतो, का नाही, शक्य आहे, ठरवलं ना तर सगळं शक्य आहे. मी तुम्हाला एक प्लॅन सांगतो बरं का, शांतपणे ऐका. तुम्हाला जर पटलं तर ऐन एकादशीला शिमगा करू शकतो आपण. आता या दोघींना टेन्शन आलं बरं का. रम्या आणि वसवात्या एकमेकांकडे बघायला लागतात. विजय आता तो प्लॅन सांगतो, पण तो आपल्याला ऐकवला नाहीये. आता ऑब्व्हियसली मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विजय रम्याशी लग्न करून घेणार आहे आणि घर जावई म्हणून देशमुखांच्याच घरी राहणार आहे. रम्या ते सगळं ऐकते, वसवात्याही ऐकतात. रम्या म्हणते, अरे विजय, रम्या असं काहीतरी बोलायला लागते. तेव्हा विजय म्हणतो, अगं अगं थांब, मला पुढे सांगू तर दे. पुढे पुन्हा तो काहीतरी बोलतो, पण ढंगचिक ढंगचिक नुसतं म्युझिक ऐकवलंय आपल्या बरं का. सगळा प्लॅन ऐकवल्यावरती विजय म्हणतो, काय ग रम्या, कसा वाटला तुला प्लॅन. आणि इथून पुढे त्यांनी जीवांदिनीचा सीन घेतलाय. आता त्या आश्रमातल्या ताई आल्यात बरं का. त्या जीवाला म्हणत असतात, जीवा काय प्लॅन आहे ते सांगा ना. जीवा म्हणतो, सगळं सांगतो. प्लॅन असा आहे की तुम्हाला आणि जुईला ममताई पाळणाघरात आई म्हणून पाठवावं लागेल, आई आणि मुलगी म्हणून. नंदिनी म्हणते, त्यांना तसं सांगायचं तिथे गेल्यावर ताई की जुईला आजपासून या पाळणाघरात ठेवून घ्या. तेवढ्यात तिथे पोलीस पण आहेत बरं का बाजूला. ते पोलीस म्हणतात, हो पण त्या वयस्कर बाईचं सोंग घेणारी ती अत्तरवाली बाई जुईलाच किडनॅप करेल याची काय गॅरंटी आहे. नंदिनी म्हणते, गॅरंटी आहे, यासाठी आपल्याला या ममताई पाळणाघरवाल्यांना गोळ्यात घ्यावं लागणार आहे, तरच ती अत्तर विकणारी बाई आपल्या हाताला लागेल. त्यावर त्या आश्रमातल्या ताई म्हणतात, पाळणाघरातल्या लोकांना का गोळ्यात घ्यायचं. नंदिनी म्हणते, मला आता कळलंय, हे सगळे पाळणाघरवाले अत्तरवाल्या या बाईला मदत करतात. नंदिनीला आता ते दोन्ही पाळणाघरातल्या बायका आठवतात आणि तो सीन आपल्याला इथे व्हिज्युअलाइज करून दिलाय पुन्हा एकदा. त्या बायका कशा टाळाटाळ करत होत्या, नंदिनीच्या प्रश्नांना उत्तर देत नव्हत्या, ते सगळं आपल्याला दाखवलंय. नंदिनी म्हणते, त्या सगळ्याच पाळणाघरावाल्यांनी पेपरमध्ये नाव द्यायला नकार दिला होता. आणि हो, चंदन पाळणाघरवाल्यांनी सुद्धा त्या मुलीच्या बाबाचा नंबर नाही दिला मला. पुन्हा नंदिनीला ते सगळं आठवतं बरं का. आता नंदिनी ते सगळं आठवते आणि सगळं काही प्लॅन आता जीवाला आणि सगळ्यांना सांगते. नंदिनी म्हणते, बघा मी काय सांगते ते लक्ष देऊन ऐका. इथे पण नंदिनी काहीतरी प्लॅन सांगते, पण तो आपल्याला ऐकवलेला नाहीये, फक्त ढंगचिक ढंगचिक म्युझिक ऐकवलंय आणि इथून पुढे पुन्हा विजय रम्याचा सीन दाखवलाय. आजचा एपिसोड छान वाटतोय ना ऐकायला प्रेक्षकांनो, मग लाईक नक्की करा. तुमचा लाईक आला की लई भारी वाटतं. विजय म्हणतो, काय आवडला नाही काय प्लॅन तुम्हाला माझा. वसवात्या म्हणतात, नाही ऐकला मी तुमचा प्लॅन विजयराव, पण देशमुखांना हा प्लॅन नाही आवडणार, म्हणजे देशमुखांना या सगळ्याचा संशय येऊ शकतो. विजय म्हणतो, येऊ दे की मग संशय. त्यावर वसवात्या म्हणतात, अहो पण. विजय म्हणतो, अरे ते काय करणार आहेत, मी जो प्लॅन सांगितला त्या प्लॅनमध्ये ते काही करू शकणार नाही आहेत, त्यांचे हात दगडाखाली असतील. नाही, आपण जर हे केलं तर यापुढे माझ्या रम्याला कोणी ओरडू शकणार नाही आणि तिच्यावर कोणी हातही उगारणार नाही. काय वाटतं रम्या, रम्या तुला काय वाटतंय. रम्या आता जरा तंद्रीत असते बरं का. रम्या गडबडते आणि म्हणते, विजय मी जरा विचार करू का, मी तुला विचार करून सांगते. विजय म्हणतो, ठीक आहे, हरकत नाही आहे, वेळ घे, तुझा वेळ घे आणि मला विचार करून सांग, पण सांगतोय तुला, हे सगळं जर तू केलंस ना रम्या तर तुझं आयुष्य नक्की बदलणार बघ. त्या देशमुखांना सडेतोड उत्तर द्यायचं असेल तर हा प्लॅन अगदी करेक्ट आहे. वसू आत्या म्हणतात, काय ग रम्या, काय वाटतं बाई तुला. रम्या म्हणते, मला विचार करायला जरा वेळ हवाय विजय, मी घरी जाते, शांतपणे विचार करते आणि मग कळवते तुला. विजय म्हणतो, हो हरकत नाही आहे. मग रम्या म्हणते, थँक्यू विजय, खरंच थँक्यू सो मच, तुझ्याशी बोलल्यामुळे आम्हाला खूप धीर मिळाला बरं का. लगेच वसवात्या पण म्हणतं, हो हो खरं आहे, रम्याचं खरं आहे. विजय म्हणतो, मी नेहमीच तुझा आहे ग,
असं म्हणतो आणि हा सीन इथेच संपून जातो. आता पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय नंदिनी म्हणत असते, काही प्रश्न असतील तुमचे तर आत्ताच विचारा हं. मग त्या आनंद निवासमधल्या ताई जरा गडबडतात. त्या म्हणतात, बाई काही गडबड झाली तर? मग जुई त्यांना उत्तर देते, नाही ग आई, काही गडबड नाही होणार. आई म्हटल्यावर त्यांना जरा अप्रूपच वाटतं. मग लगेच जुई म्हणते, हो आता तुम्ही माझ्या आई होणार आहात ना, आई मुलीचा रोल करतोय ना आपण, मग मी माझ्या रोलमध्ये आधीच शिरली आहे. मग पोलीस म्हणतात, ते खरंच ही मुलगी कमालच आहे हां, आज ती बाई पकडली जाणारच. जीवा म्हणतो, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा हां, मी सांगितलेलं ते GPS आणलंय का तुम्ही? आता घड्याळ आणली आहे एक जुईसाठी, ती जीवाकडे देतात ते पोलीस आणि म्हणतात, या घड्याळीमध्ये GPS आहे, हे तुम्ही जुईच्या हातावर बांधून द्या. जुई म्हणते, हे काय असतं? मग नंदिनी म्हणते, अगं बेटा GPS हे घड्याळ ना तुझ्या हातात असेल, तू जिथे जाशील तिथली दिशा आम्हाला कळत राहील. या फोनच्या स्क्रीनवर आणि आमच्या स्क्रीनवर हे सगळं दिसेल. मग ही जुई म्हणते, किती भारी आहे हे, सगळ्याच मुलांच्या हातात हे असलं तर कोणी हरवणारच नाही ना. पण काय हो पोलीस काका, हे असं सगळ्यांना देता येतं का? ते पोलीस म्हणतात, हो बेटा. मग जीवा त्या जुईच्या हातामध्ये ते स्मार्ट वॉच बांधतो, त्यात GPS ट्रॅकर आहे. मग आता नंदिनी तिला जवळ घेते जुईला आणि म्हणते, जुई बेटा तू खूप मोठी रिस्क घेतली आहेस ग बेटा, मला अजूनही कळत नाहीये मी चूक वागते का बरोबर वागते. ए जुई, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची हं, मी तुला कधी काहीही होऊ देणार नाहीये. जुई म्हणते, मला माहिती आहे ग, तू मला त्या वस्तू आत्यापासून वाचवलं ना, आज पण तू तसंच वाचवणार आहेस मला. पण हो, ती जे काय म्हणाली ना त्याचं वाईट नको वाटून घेऊ आणि काळजी करू नकोस माझी, मी लवकर परत येईल. नंदिनी तिला आता जवळ घेते, तिचे लाड करते. आता यांचा प्लॅन एक्झिक्यूट व्हायला सुरुवात झाली आहे. ते पोलीस म्हणतात, चला जायला हवं. नंदिनी पुन्हा पुन्हा म्हणत असते, काळजी घ्या हं. जीवा पण ऑल द बेस्ट करतो. आणि आता फायनली ते गेलेत त्या पाळणा घरात. आता उद्या कळणारे प्रेक्षकांना आपल्याला नेमकं उद्या होईल तर काय होईल. नंदिनी आता जुईच्या त्या पायातल्याकडे बघते, तिने तो काळा धागा आणि घुंगरू बांधलेलं असतं ना, नंदिनी ते घुंगरू बघते आणि म्हणते, जीवा जुईला नजर लागू नये म्हणून आपणच तिच्या पायामध्ये तो काळा धागा बांधलाय, पण आज तर तिला दृष्ट लागण्याची व्यवस्था आपण स्वतःच करतोय का. जीवा नंदिनीला खुणवतो, काही काळजी करू नको, काही होणार नाहीये. नंदिनी आणि जीवाला पण आता टेन्शनच आलंय, त्यांनी जुईला तिथे पाठवून मोठी रिस्क घेतली आहे. पण आता बघूयात प्रेक्षकांना उद्या काय होतंय. उद्याचा एपिसोड इंटरेस्टिंग असेल असं वाटतंय खरी. चला तर मग उद्याच्या एपिसोडची वाट बघूयात आणि आजच्या या माझ्या एपिसोड रिव्ह्यूला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करूयात. प्लीज प्रेक्षकांनो, तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं तर खूप छान वाटतं मला. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका. आता पुढचा प्रोमो बघून जा. काव्या या रम्याला ठेचा खाऊ घालते बरं का, त्यामुळे रम्याला चांगलंच पळावं लागतंय बहुतेक, असं काहीतरी दिसतंय. काव्या म्हणते की जेवणात आणि आयुष्यात ठेचा महत्वाचा आहे. रम्या चिडून म्हणत असते, काव्या तुला खूप सुस्त आहे ना बोलायला आता. काव्या म्हणते, सुचणारच न ग, तुझे खरे रंग माझ्या समोर आलेत ना, आता मी तुला सुखाने जगूच देणार नाहीये. इकडे जीवा आणि नंदिनी वाट बघत असतात बाहेर, तेव्हा त्यांना अत्तरवाली बाई तिथे दिसते आणि नंदिनी म्हणते, आता मी जीवा या बाईला सोडणार नाही हा. तर असा आहे उद्याचाही प्रोमो. प्रेक्षकांनो, मजा येणार आहे उद्याचा एपिसोड बघायला. आजचा हा एपिसोड आवडल्यास लाईक करा आणि हो, TTM अजून आला नाहीये, आला तेव्हा लगेच देईल.